पुण्यात सुद्धा अनोख्या पद्धतीने शाळेतला हा प्रवेशोत्सव पार पडतो आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। गुलाब पुष्प देऊन किंवा पेढे देऊन तर विद्यार्थ्यांचं स्वागत होतच आहे, मात्र नाविन्यपूर्ण कल्पना सुद्धा यावेळी आता राबवल्या जात आहेत। ज्या पद्धतीने राज्यभरातल्या शाळा आज सुरू झालेल्या आहेत, विदर्भ वगळता राज्यातल्या इतर शहरांमधल्या शाळा सुरू होत आहेत। तर आपले प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्या ठिकाणी पुण्यातला हा प्रवेशोत्सव पार पडतो आहे। नवरचना विद्यालय या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि अगदी अनोखी वेशभूषा करत या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे। निलेश, कशा पद्धतीने तुझ्या मागे जे चित्र मला दिसतंय की शाळांमध्ये तर उत्साह आहेच, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे। आज आपल्याला सुद्धा आपल्या शाळेचा पहिला दिवस आठवल्या वाचून राहत नाहीये। नक्कीच खरं तर मनुश्री, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेचा पहिला दिवस हा आठवत असतो। अर्थात तो गोड जरी असलो तरी अनुभव त्याचे कडू असतात, कारण अनेक पालक जरी या ठिकाणी बघितले तर मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आपल्या लाडक्या चिमुकल्यांना शाळेच्या पहिल्या दिवसासाठी शाळेत घेऊन आलेले आहेत। मोठा उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय, मात्र थोड्या वेळानंतर आपल्याला हा उत्साह काही कमी दिसेल, कारण अर्थात जे चिमुकले जे आहेत त्यांना पालक सोडून जातात, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडासा वेगळा अनुभव पाहायला मिळतो। मात्र उत्साह या ठिकाणी पाहिला तर मोठ्या प्रमाणात आहे। रानडे बालक मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये पुण्यातील अनेक पालक जे आहेत ते प्रामुख्याने या ठिकाणी आपल्या पाल्याला या ठिकाणी ॲडमिशन करत असतात आणि शाळेकडली पण एक वेगळी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वर्ग जर बघितला तर वर्गामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळे चित्र असतील किंवा खेळणी जी आहेत ती खेळणी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि शाळेचा जो कल जो आहे तो वाढला पाहिजे। खरं तर बघितलं तर काही प्रमाणामध्ये पुण्यामध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मुलांचं प्रमाण जे आहे ते काहीसं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आज तुम्ही मुलाचा पहिला दिवस आहे, ॲडमिशन केलेलं आहे, कसं वाटतं, काय तयारी केली ती? शाळेसाठी 1 वर्ष तयारी केली होती। आज खूप आनंद आहे, खूप भावुक झालो आहे आम्ही। आज आमच्या मुलाचा पहिला दिवस आहे शाळेचा, खूप आनंदित आहे। काय तयारी करून आला होता, कारण आता सुट्टीच टाकावी लागली असते? खूप तयारी होती। लहान मुलांचं कसं तयारी होती, वॉटर बॅग घ्या, डबा घ्या, टिफिन घ्या। पहिला दिवस काय द्यायचं मुलांना, ही भावना असते ना का मुलांसाठी, त्यासाठी। मला तुझं नाव काय? जय गणेश परिशी। तू कुठे आलायस आता? सायलेंट। काय घेतलंयस तू? काय घेतलं? बाटली, जोर से बोल। पाण्याची बॉटल। या ठिकाणी जर बघितलं तर आता मुलांना जे आहे ते खेळणी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि अनेक पालक जे आहेत ते आता आपल्या मुलाला या ठिकाणी सोडताना आपल्याला पाहायला मिळतात। तर आता हा आनंद जो आहे तो गगनात न मावणं एवढा आनंद आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर उत्साह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी पालकांशी बोलू, कशी तयारी करण्यात आलेली आहेत? मुलांना आता पालक सोडून जातात। आम्ही अजून तरी सोडून नाहीये त्यांना गेलो, कारण तो रडतोय खूप। पण आता या मुलांना पहिलाच दिवस यांचा, आता बघू 2-3 दिवसांनी काय होईल ते बघायचं। मग आता त्यांचं काय अशी तयारी काय वेगळी करण्यात आली होती? काय केलेली नाही आम्ही, त्याला पहिल्यापासून घरीच सवय लावली की आपण शाळेत जायचंय। त्याला आम्ही मुलांच्या तसं खेळायला सोडायचो आणि अंगणवाडी जिथं असते तिथं नेऊन त्याला आम्ही बसवत होतो पहिल्यांदा, की जेणेकरून त्याला मुलांची सवय व्हावी आणि तो बसावा। तिथं काय झालं, एकदम त्याला वेगळी लोक दिसतात, त्यामुळे तो रडायला लागलाय खूपच, त्यामुळं बाकी काही नाहीये प्रॉब्लेम।